नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज जोहार नवोदय या ही परीक्षा होती 2025. तर तिची आपण उत्तर तालिका बघणार आहोत. गणित या विषयाची उत्तर तालिका बघणार आहोत. प्रश्नपत्रिकेमध्ये गणित या विषयाचे 20 प्रश्न येतात. हे 20 ला 20 आपण प्रश्न बघणार आहोत. तर माझ्याकडे प्रश्नपत्रिकेचा गट डी म्हणजे डी सेटची प्रश्नपत्रिका आहे. तिचे आपण उत्तर बघणार आहोत. तर 41 ते 60 पर्यंत हे गणित या विषयाचे प्रश्न असतात. तर 41 नंबरचा प्रश्न काय आहे बघा. 90 चे मूळ अवयव आहेत. प्राइम फॅक्टर बघा. 90 चे मूळ अवयव बघायचे 90 चे. तर बघा 90 चे अवयव पाडताना 90 याला कितना भाग जातोय 2 ना. बे एक बे, बे चौक 8, उरला एक, बे पंचे 10. आता बघा 2 न भाग जात नाही. नंतर 3 न बघायचं, 3 न भाग जातो. 3 एक 3, उरला एक, 3 पाची 15. याला पण 3 न भाग जातो. 3 पाची 15, 5 एक 5. हे झाले आपले 90 चे अवयव. 90 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5. आता बघा 3 3 2 वेळा आहे. तर आपण 2 गुणिले 3 चा वर्ग लिहू शकतो गुणिले 5. म्हणजे 90 चे हे मूळ अवयव आहेत. 2 गुणिले 3 चा वर्ग गुणिले 5. म्हणजे उत्तर आपलं सी क्रमांकाचं उत्तर हे बरोबर आहे. बघा क्वेश्चन नंबर 42. प्रश्न क्रमांक 42 काय आहे. जर 9432 ला 1.25 न भागलं तर उत्तर येते 7545.6. तर दुसऱ्यांदा काय दिले तर 9.432 भागिले 12.5 बरोबर किती. तर आपल्याला हे भागाकार करायचं आहे. तर बघा आता 9.432 आणि भागिले 12.5. आता हे एक पॉइंट काढायचा कोणता. आता खाल्ला पॉइंट जर काढला तर दशांश काय होणार. हे जर पॉइंट काढला तर दशांश एका घरानं इथं जाणार. म्हणजे काय येणार 94.32 छेद 125. आता 125 न भागून बघू आपण. आपल्याला भागाकार माहित आहे. 75 45 येते म्हणून 7545 येते. 125 न भागायचे कितीला 94.32 ला. 1-2 घरापर्यंत केलं की आपल्याला उत्तर समजतंय. 125 ला जर 125 न जर 94 ला भागायचं तर 125 मोठे आहेत. जास्तीत जास्त 2 घरांची संख्या संपायली नाही तर म्हणजे पॉइंट यायला आहे. म्हणजे 0 पॉइंट. आता इथं घेतला शून्याचा भाग किती झाले 94 आणि हे वरले 3. आता 943 झाले. त्याला 125 न भागायचे. आपल्याला उत्तर दिलेलं आहे 7. 125 ला जर 7 न गुणलं तर किती यायले 7 पाचा 35 ला 5, हातचे आले 3, 7 2 14 आणि 3 17 ला 7, हातचा 1, 7 1 7 8. म्हणजे 875 वजा करायचे याच्यातून. तर 13 मधून 5 गेले, 13 तून 5 गेले 8 राहिले. इकडे दिला इथं झाले 3 आणि परत 13 झाले. 13 मधून 7 गेले 6 राहिले, 8 मधून 8 गेले 0 आणि वरले 2 घेतले. आता बघा इथं दिले 5 चा भाग म्हणजे इथं 7 चा भाग गेला 7. म्हणजे उत्तर आपलं काय येणार आहे की 0.75 45 आणि 6 हे उत्तर आहे. म्हणजे पर्याय नंबर बी नंबरचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 43. भाजक दिलेला आहे बघा. 43 मध्ये काय दिले भाजक किती दिलाय. भाजक बरोबर 51, भागाकार बरोबर 16 आणि बाकी
बाकी किती दिली आहे? बाकी 27 दिली आहे. तर आपल्याला काय करायचंय? भाज्य काढायचं आहे. भाज्य बरोबर किती? आता बघा, भाज्य बरोबर सूत्र आहे. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, हे आपल्याकडे सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये किमती ठेवायची. आपल्याला भाज्य काढायचं आहे. भाजक किती आहे? 51 गुणिले भागाकार 16 अधिक बाकी 27, ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 51 गुणिले 16, 16 एक 16ला 6 चाले 8, 16 पंचे 80, 80 आणि 16 पंचे 80, 80 आणि अरे चला एक 16 एक 16, 16ला 6 चाला 1, 16 पंचे 80 1 81, किती आलं? 816 प्लस 27. आता बघा 816 आणि 27, याच्यामध्ये 27 मिसळायची. 6 7 13ला 3 हाताला 1, 3 आणि 1 4, 843. आपलं उत्तर काय आले? 843. म्हणजे भाज्य बरोबर 843. तर पर्याय नंबर ए नंबरचं उत्तर बरोबर आहे. आता बघा 44 नंबरचा प्रश्न काय आहे? 44 नंबरचा प्रश्न या सर्वांची बेरीज विचारली. आपल्याला काय काय दिले बघा. दिलेल्या संख्या आहेत, आपण उभ्या मांडू त्याला बेरीज करण्यासाठी. पहिल्यांदा आहे 1.1, नंतर 1.01, नंतर 1.001, नंतर 0.01, नंतर 11.01 आणि त्याच्यानंतर 111.1001. बघा 01, ह्या एकच्या खाली काहीच नाही. 1 हे 1 आणि 0 1, ह्या सर्वांची काय घ्यायची आपल्याला? बेरीज. इथं 1 2 3 म्हणून 3, पुन्हा 1 प्लस 1 किती झाले? 2. पॉइंट 1 2 3 4 5, 5 1 2 2 आणि 1 ला 1, म्हणजे 125.2311, 125.2311 हे उत्तर आपलं बरोबर आहे. पर्याय नंबर सी हे. 45 नंबरचा प्रश्न काय आहे बघा. पुढील पैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असतो? बघा मूळ संख्येचा अवयव, मूळ संख्येचे अवयव पाडताना मूळ संख्येचे अवयव काय असते? तीच संख्या आणि 1 हे दोनच अवयव असतात मूळ संख्येचे. जर आपण 13 घेतली तर 13चे अवयव काय येणार? 13 गुणिले 1 13. संख्या बदलली की अवयव फक्त जी संख्या आहे तेच अवयव बदलणार, बाकी एक जशाला तसा राहणार. म्हणजे मूळ संख्येचा अवयव काय असतो? न बदलणारा म्हणजे 1 असतो. तर पर्याय नंबर आपलं काय? ए नंबरचं उत्तर बरोबर आहे. बघा 46 नंबरचा प्रश्न काय आहे? 4 2 0 आणि 7 या सर्व अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या यांची तफावत विचारली. तफावत म्हणजे वजाबाकी, फरक ही होय. तर बघा कोणते अंक? 4 2 0 आणि 7 यांपासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या करायची. मोठ्यात मोठी संख्या करताना काय करतात? डाव्या बाजूला मोठे अंक घेतात सर्व, आणि इकडे उजव्या बाजूला जाताना काय होणार? कमी कमी होत जाणार. म्हणजे पहिले 7, नंतर 4, नंतर 2, नंतर 0. ही झाली तुमची मोठी संख्या, मोठी. आणि आता लहान लहान संख्या करायची. लहान संख्या करताना काय करतात? डाव्या साईडला सर्व लहान अंक घेतात, पण याच्यात सर्वात लहान अंक 0 आहे. जर 0 एकदम डाव्या साईडला घेतला तर संख्या ही 3 अंकी तयार होते. परंतु काय करायचं? घेताना 0हून थोडा मोठा अंक बघायचा, तो 1 नंबरला घ्यायचा आणि नंतर 0, नंतर त्याच्याहून मोठा, त्याच्याहून मोठा असं घेत जायचं. म्हणजे बघा इथं काय आहे? 2,
नंतर 0, 0 नंतर 4 आणि नंतर 7. ही झाली तुमची लहानात लहान संख्या. याच्यामध्ये काय विचारले? तफावत. तफावत म्हणजे काय? फरक. फरक म्हणजेच काय? याची वजाबाकी करायची. आता याची वजाबाकी बघा. इकडे 0 मधून 7 जात नाहीत, 10 मधून 7 गेले, 3 राहिले, इथला एक इकडे दिला, इथं 1 झाला, 1 मधून 4 जात नाहीत, इकडे घेतला, 11 मधून 4 गेले, 11 मधून 4 गेले, 7 राहिले, इथं झाले 3, 3 मधून 0 गेले 3 आणि 7 मधून 2 गेले 5. म्हणजे काय आलं उत्तर तुमचं? 5373. तर बघा पर्याय 5373 हे उत्तर, सी नंबरचं हे उत्तर तुमचं बरोबर आहे. बघा 47 नंबरचा प्रश्न काय? प्रत्येकी 300 ml, ml म्हणजे मिलीलिटर, 300 मिलीलिटरच्या 17 पाण्याच्या काय येतात? बॉटल आहेत आणि प्रत्येकी 130 मिलीलिटर ज्यूसच्या 30 बाटल्या आहेत. तर त्या एका जगामध्ये पाणी आणि ज्यूस मिक्स केलं किंवा रिकाम्या करण्यात आल्या तर जगामध्ये एकूण किती लिटर द्रव्य त्याने देताना काय दिलं? तर मिलीलिटर मध्ये. आपल्याला उत्तर हे लिटर मध्ये काढायचंय. तर बघा पहिल्यांदा काय दिले? पाण्याच्या बाटल्या. बघा आता पाण्याच्या बॉटल, पाण्याच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या किती येतात? किती लिटरच्या? 130 का 300 मिलीलिटरच्या 17 बाटल्या आहेत म्हणजे यांचा गुणाकार. तर किती झाल्या? 17 17 17 2 17 3 51 आणि हे 2 शून्य म्हणजे इतकं काय झालं? मिलीलिटर. हे पाण्याचं झालं. पाणी 5100 मिलीलिटर एवढं काय झालं? पाणी झालं. त्यानंतर काय? ज्यूस. त्यानंतर ज्यूसच्या बॉटल, ज्यूसच्या बाटल्या. ज्यूसच्या बाटल्या किती आहेत? किती लिटरच्या आहेत? 130 मिलीलिटरच्या किती बॉटल आहेत? 30 बॉटल आहेत. त्या 30 म्हणजे 13 13 13 33 39 आणि 1 2 3900 मिलीलिटर काय झाला? ज्यूस झाला. हे 2. तर हे एवढं तुमचं द्रावण हे काय केलं? एका जगामध्ये टाकलं. हे जगामध्ये एक जग आहे, त्या जगामध्ये टाकलं तेव्हा त्या दोघांची काय होणार? ऍडिशन म्हणजे बेरीज होणार. शून्याला 0, शून्याला 0, 9 1 10, 10ला 0, हातचाला 1 8, 8 आणि 1 9. इतकं काय झालं? मिलीलिटर द्रावण झालं. आपल्याला सांगितलं लिटर मध्ये. 1 लिटर बरोबर काय असतंय? 1000 मिलीलिटर. तर हे किती आहे? 9000 मिलीलिटर. म्हणजेच तुमचं उत्तर काय? 9 लिटर. 9 लिटर हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे पर्याय नंबर बी नंबरचं उत्तर बरोबर आहे. बघा 48 नंबरचा प्रश्न काय आहे? हे दिलेलं आहे. तर याच्या बरोबर यांची बेरीज ही दशांश संख्या आहे. यांची बेरीज करायची आपल्याला. यांची बेरीज करण्यासाठी सर्वांचा छेद काय पाहिजे? सारखा पाहिजे. छेद सारखा करण्यासाठी सर्वात मोठा अंक बघायचा आणि तेवढा छेद करायचा. शेवटचा अंक हा सर्वात म्हणजे छेद हा सर्वात मोठा आहे. किती? 1 2 3 4 5 6. 6 शून्य सर्वांच्या खाली द्यायचे. म्हणजे हे पहा 1 2 3 4 5 6. हे झालं तुमचा छेद सारखा. आता बघा प्रत्येकाला किती शून्य कमी येतं? 6 शून्य होण्यासाठी तेवढ्या संख्येनं वरी गुणायचं. बघा आता इथं तर काहीच नाही म्हणजे 1 आहे. इथं 6 शून्यानं गुणायचे म्हणजे 3च्या वरी किती शून्य येणार? 6. 1 2 3 4 5 6. ही झाला पहिला अंक. दुसऱ्याच्या खाली किती? 1 2 म्हणजे 4 शून्य काय तर 6 शून्य होण्यासाठी कमी येतं. मग वरी तेवढ्यानंच गुणायचं 4 शून्यानं. 1 2 3 4 अधिक. आता इथं 3 शून्य आहेत तर अजून 3 शून्य कमी आहेत म्हणून 3च्या वर 3 शून्य. 1 2 3 आणि शेवटला तर सर्व 6ला 6 शून्य आहेत म्हणजे 3ला 3. आता याची आपण काय करू? उभी बेरीज करू. हे घ्या 3 3 वर 6 शून्य, 6 शून्य. नंतर दुसऱ्या 3 वर 4 शून्य. अगोदर शून्य घ्यायचे 1 2 3 4 आणि नंतर 3. याची काय करायची आपल्याला? बेरीज.
नंतर 3 नंबरला 3 शून्य, 1 2 3 नंतर 3 आणि लास्टला काय 3 ला 3. या सर्वांची आपल्याला करायची बेरीज. 0 0 0 आणि 3 यांची बेरीज 3. शून्याला 0 नंतर 0, 3 ला 3 नंतर 3 नंतर 0 आणि नंतर 3. काय आली बेरीज? सर्वांची बेरीज किती आली? 30 33 0 0 30 33 0 0 3 भागिले 1 वर 6 शून्य. आता बघा इथं 1 वर छेदामध्ये किती 6 शून्य आहेत. जर हे शून्य उडवायचे तर आपल्याला काय करावं लागेल? दशांश हे डाव्या बाजूला घ्यावं लागेल. तर हे शून्य उडविण्यासाठी दशांश 6 घरानं डाव्या बाजूला म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे 3.0330003. तर हे उत्तर यायले. तर पर्याय नंबर बी नंबरचं उत्तर हे बरोबर आहे आपलं 3.0330003. बघा 49 नंबरचा प्रश्न आहे. 49 नंबरचा प्रश्न हा पदावली आली आहे, ही सोडवायची आपल्याला. याची बेरीज किती म्हणले तर बघा अगोदर कंस भाग बेव हा रूल लावायचा इथं. म्हणजे अगोदर कंस सोडून घ्यायचा, मधला कंस नंतर बाहेरचा कंस नंतर बाहेरचा कंस नंतर बाहेरचा कंस. अगोदर मधला कंस हे रेषा कंस आहे बघा, हे अगोदर सोडून घ्यायचा. 4 वजा 1 म्हणजे 8 वजा हे बाकी जशाला तसं वजा हे महिरूपी कंस 16 वजा कंसात 5 वजा 4 मधून 1 गेला किती राहिले 3. नंतर हे कंस महिरूपी कंस आणि हे बघा आता हे 8 जशाला तसे हे 18 वजा महिरूपी कंस 16 वजा 5 मधून 3 गेले किती राहिले 2. पुन्हा ते कंस उडाला महिरूपी कंस हे 8 वजा 18 वजा 16 16 वजा 2 16 मधून 2 गेले 14. नंतर महिरूपी कंस उडाला चौकट राहिली 8 वजा 18 मधून 14 गेले किती राहिले 4. तर 8 मधून 4 गेले 4 म्हणजे उत्तर आपलं 4 आहे. पर्याय नंबर सी. बघा 50 नंबरचा प्रश्न काय. सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी 9 वाजता निघाला. सुरुवात कुठे केली त्यानं? सुरुवात चालायला सुरुवात केली सकाळी 9 वाजता. 9 वाजता त्यानं सुरुवात केली. घरातून बाहेर पडला. तो 10 मिनिटे चालला. चालला किती? चालत 10 मिनिटे आणि 1 तास 5 मिनिटे बस मधून गेला. बस मध्ये प्रवास किती केला त्यानं? बस मध्ये 1 तास 5 मिनिट आणि शेवटी 15 मिनिटे चालत गेला. परत चालत किती गेला 15 मिनिटे. तर त्यानं सर्व प्रवास किती केला बघा 1 तास हे 10 मिनिटं हे 5 मिनिटं हे 15 मिनिटं 15 आणि 15 30 मिनिटं 1 तास 30 मिनिट हे काय केलं त्यानं प्रवास केलाय. 1 तास 30 मिनिटे हा प्रवास केलाय आणि तो त्यांच्या घरी 3 तास 20 मिनिटे थांबला. घरी थांबला किती वेळ? घरी 3 तास 20 मिनिट काय झाला घरी थांबला. म्हणजे सर्व वेळ किती झाला चालत गेलेला आणि घरी थांबलेला वेळ सगळा मिळून हे 30 आणि 20 50 मिनिट आणि इकडं 4 तास म्हणजे 4 तास 50 मिनिट हे काय झाला त्याचा वेळ याच्यामध्ये जायला आणि तिथं थांबला ते. आणि नंतर काय झाले बघा नंतर थांबला संध्याकाळी 3:30 वाजता. तो घरी किती वाजता आला? त्याच्या घरी आला ते किती वाजता 3:30 म्हणजे बघा 9 ला सुरुवात केली ती 3:30 वाजता घरी आलाय. 9 ते 3:30 याच्या मधला कालावधी किती आहे ते बघा. 9 ते 3:30 याच्यामध्ये कालावधी येते 9
9 वाजता निघाला, 10, 11, 12, 3 तास. इथं 12 पर्यंत 3 तास आणि 12 पासून पुढे 3:30 पर्यंत म्हणजे 3 तास 30 मिनिटे आणि इथं 3 तास तास म्हणजे सगळा कालावधी किती झाला? 3 तास 3 तास 6 तास 30 मिनिटे. पूर्ण वेळ किती झाला त्याचा? 6 तास 30 मिनिटे एवढा वेळ झाला. 6 तास 30 मिनिटे एवढा वेळ झालाय आणि तो जायला आणि तिथं थांबलेला वेळ सगळा मिळून किती झालाय? 4 तास 50 मिनिटे. तर या दोघांमध्ये जेवढा फरक आहे तेवढा वेळ त्याला कशासाठी लागलाय? त्याच्या घरी येण्यासाठी लागलाय. तर बघा 4 तास 50 मिनिटे याला आपण 5 तास घेतले. किती घेतले? 5 तास म्हणजे 10 मिनिटं एक्स्ट्रा घेतले. तर 6 तास 30 मिनिटांमधून 5 तास गेले. 5 तास गेले तर किती राहिले? 1 तास आणि हे 30 मिनिटे आणि हे बरोबर हे 30 मिनिटे आणि इथले 10 मिनिटे म्हणजे किती झाले? 40 मिनिटे. म्हणजे त्याला 1 तास 40 मिनिटे परत येण्यासाठी लागले ना. येण्यासाठी लागलेला वेळ बघा, त्याला घरी परत येण्यासाठी लागलेला वेळ हा 1 तास 40 मिनिटे म्हणजे पर्याय नंबर सी हे उत्तर आपलं बरोबर आहे. आता 51 नंबरचा प्रश्न. 51 नंबरचा प्रश्न काय? याला सोपे अपूर्णांकात रूपांतर करायचंय. बघा काय दिलेलं आहे? 20.0925 याला सोप्या रूपामध्ये आपल्याला आणि अपूर्णांकामध्ये रूपांतरित करायचंय. याचं काय केलं आपण? पॉइंट जर काढला तर किती घराने? 1 2 3 4 घराने. तर छेदामध्ये 4 शून्य येणार एक वर म्हणजे 20.0925 छेद किती? 4 घराने म्हणजे 1 2 3 4 हे आपला अपूर्णांक आला. याला आपण काटाकाटी करू. जर 25 न भागलं तर काय येणार? 25 चोक 100 हे 2 शून्य. 25 8 200. इथं 9 ला 25 न भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग गेला, 92 झालं. 25 त्रिक 75. 92 मधून 75 गेले. 12 तून 5 गेले 7. इकडे 8 मधून 17 बरोबर. 12 मधून 5 गेले 7 आणि 9 8 मधून 7 गेले 175. तर बघा 25 5 125 25 सखद 150 25 70 25 70 किती? 175. तर किती यायले? 8037. 8037 भागिले 400. 8037 भागिले 400 म्हणजे पर्याय नंबर सी हे उत्तर आहे. 8037 भागिले 400. बघा 52 नंबरचा प्रश्न काय आहे? एका चौरसाकार बागेची बाजू 50 मीटर आहे. 50 मीटर हे आपला काय आहे? बाग आहे. त्या बागेची बाजू म्हणजे लांबी रुंदी, चौरसाकृती म्हणलं की लांबी रुंदी दोन्ही सारख्या असतात. त्याची बाजू किती आहे? 50 मीटर आहे. तर बागेच्या आतल्या बाजूस चहूकडे 2.5 मीटर. हे 2.5 मीटरचा काय करायचं? त्याला 2.5 मीटरचा रस्ता करायचा आहे. ही बाग आहे पूर्ण बाहेरची, त्याच्या आतल्या बाजूला एक रस्ता करायचा आहे. कितीचा? 2.5 मीटरचा रस्ता करायचा आहे. या रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी प्रति चौरस मीटरला किती? 1 चौरस मीटरला किती खर्च आहे? 1 चौरस मीटर याला खर्च आहे 10 रुपये. एका चौरस मीटरला 10 रुपये खर्च आहे. तर ह्या रस्त्याच्या क्षेत्रफळाला 10 रुपयाने गुणायचंय. तर पूर्ण रस्ता करण्यासाठी आपल्याला किती खर्च यायलाय हे आपल्याला बघायचंय. बघा अगोदर काय? चौरसाकार बाग आहे. त्या बागेचं आपण काय काढायचं? क्षेत्रफळ काढायचं. तर
बाजू किती आहे बागेची 50 मीटर काय बाजू आहे बाजू 50 मीटर आहे 50 मीटर बाजू आहे तर तिचं चौरस आकृती बागेचं क्षेत्रफळ घेऊ बागेचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे 50 चा वर्ग किती येते 5 चा वर्ग 25 आणि 0 म्हणजे डबल 0 हे काय झालं चौरस मीटर एवढं काय झालं आपलं बागेचं क्षेत्रफळ झालं आता उरलेल्या मधल्या चौरसाचं क्षेत्रफळ काढू मधल्या चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला बाजू काढावं लागेल ही पूर्ण बाजू किती आहे पूर्ण 50 आहे त्या 50 मधून हे 2.5 आणि हे 2.5 मीटर हे आपले कमी होणार म्हणजे हे एवढा रस्ता आहे 2.5 2.5 दोन्ही मिळून किती झाले बघा रस्ता किती रस्ता एका बाजूला का दोन बाजूला रस्ता बरोबर इथला 2.5 आणि इथला 2.5 म्हणजे 5 मीटर रस्ता आहे तर 50 मीटर मधून 5 मीटर आतील चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आतील चौरसाची बाजू काय येणार 50 मीटर वजा 5 मीटर तर किती येणार 45 मीटर ही आतील चौरसाची बाजू आली जर आता आतील चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे त्या मधल्या चौरसाचे काय चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बाजू किती आहे 45 चा वर्ग आता 45 गुणिले 45 बघा 45 गुणिले 45 पाचा 25 ला 5 हातचे आले 2 5 चोक 20 आणि 2 22 0 0 5 चोक 20 ला 0 हातचे आले 2 16 आणि 2 18 म्हणजे 5 ला 5 2 ला 2 8 आणि 2 10 ला 0 हातचा आला 1 2 म्हणजे 2025 चौरस मीटर हे काय आलं तुमचं आतील चौरसाचं क्षेत्रफळ आलं आता आपल्याला रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचे रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ काय बागेचे क्षेत्रफळ वजा आतील चौरसाचे क्षेत्रफळ आता बघा बागेचे क्षेत्रफळ किती आहे 2500 आणि बाहेरच्या 2025 2500 मधून 2025 गेले तर किती राहिले बघा वजाबाकी करू 2500 वजा 2025 10 मधून 5 गेले 5 राहिले ते झाले 9 9 मधून हे गेले 7 राहिले इथला एक इकडे दिल्यामुळे इथे 4 झाले आणि 0 म्हणजे 475 चौरस मीटर हे काय झालं तुमचं रस्त्याचं क्षेत्रफळ आलं आता प्रत्येक चौरस मीटरला खर्च किती आहे आपला 10 रुपये तर आपल्याला काढायचा आहे 475 चौरस मीटरला बघा 474 चौरस मीटर गुणिले 10 रुपये बरोबर हे झालं खर्च बरोबर खर्च बरोबर याचा गुणाकार किती येणार 47 474 आणि त्याच्यावर एक 0 येणार म्हणजे एवढा रुपये काय येणार त्याला खर्च बघा ते उत्तर किती नंबरचं आहे 4740 हा नाही 75 आहे ना म्हणजे 475 आणि 5 सॉरी म्हणजे 4750 रुपये 4750 रुपये बी नंबरचं उत्तर हे बरोबर आहे ह्या प्रश्नाचं बघा 55 नंबरचा हे 53 नंबरचा प्रश्न काय 33/40 याच्यामधून काय वजा केल्यावर 11/40 मिळेल त्याच्यामधून समजा आपण x वजा केला तर आपल्याला उत्तर मिळालं पाहिजे 11/40 आता हे x तिकडे न्यायचा इकडे वजा आहे तिकडे गेल्या अधिक होणार आणि म्हणजे प्लस x होणार आणि 11/40 तिकडे इकडे आणल्यावर वजा होणार म्हणजे 33/40 वजा 11/40
40 बरोबर x, म्हणजे x बरोबर ह्या दोघांची वजाबाकी, छेदामध्ये 40, बेरीज वजाबाकी मध्ये छेद जर सारखा असेल तर एक वेळेस नेतात, म्हणजे छेदामध्ये 40, 33 मधून किती 11 गेले, 33 मधून 11 वजा केले तर किती राहिले 22. आता याला 2 न भागायचं, बे एक बे बे एक बे, बे दोन्ही 4, शून्याला 0, म्हणजे 11/20 हे उत्तर आपलं बरोबर आहे. पर्याय नंबर 11/20 ए नंबरचं उत्तर हे बरोबर आहे. आता 54 नंबरचा प्रश्न काय आहे बघा. टीनाने एक स्कूटर घेतलंय, 55,000 रुपयाला एक स्कूटर काय केलंय खरेदी केलंय, तर तिने त्याच्या दुरुस्तीवर 3,400 रुपये खर्च केलाय. त्याचं ते स्कूटर दुरुस्त करण्यासाठी तिने खर्च काय केलाय 3,400 रुपये खर्च केलाय. तर मैत्रिणीला तिने ते स्कूटर विकलं, केवढ्याला 56,030 रुपयाला विकलं. तर तिला झाला फायदा झाला की तोटा झाला आणि किती रुपये झाला हे आपल्याला काढायचंय बघा. तर बघा, टीनानं खरेदी केलेलं स्कूटर, खरेदी किंमत, स्कूटरची खरेदी किंमत किती आहे, खरेदी किंमत. आणि तुम्हाला माहित आहे नफा तोटामध्ये काय, खरेदी किंमती, तुम्ही एखादी वस्तू विकत घेतली तिच्यावर जे टॅक्स लागला किंवा जे वाहतुकीसाठी खर्च आला, हमाली आली, हे सर्व गोष्टी कायामध्ये येतात, किंवा दुरुस्तीसाठी खर्च आला, तर ह्या सर्व गोष्टी खरेदी किमतीमध्येच येतात. खरेदी किंमत बरोबर मूळ खरेदी किंमत स्कूटरची किती आहे 55,000 रुपये, अधिक तिच्यावर खर्च किती आलाय, 3,400 रुपये काय आला तिच्या खर्च आलाय. तर सर्व मिळून ह्या दोघांची बेरीज करायची. खरेदी किमतीमध्ये काय येणार 58,400 रुपये, याची बेरीज केली, हे 5 आणि 3 8, 4 0 4 आणि 0 0 रुपये, एवढी काय झाली तुमची खरेदी किंमत झाली. आता विक्री किंमत किती आहे रे, विक्री किंमत तिने मैत्रिणीला केवढ्याला विकली 56,030 रुपयाला, 56,030 रुपयाला तिने काय केली विकली. बघा 58,000 ला खरेदी केली आणि 56 ला विकली, नक्कीच काय झालं तिला तोटा झालाय. तर तोटा बरोबर आपलं सूत्र आहे, तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत, खरेदी वजा विक्री करायचं. खरेदी किती आहे 58,400 रुपये वजा 56,030 रुपये, ही काय विक्री. बघा 58,400 मधून 56,030 वजा करायचे, शून्यामधून 0 गेला, 10 मधून 3 गेले, 7 राहिले, इकडे इकडे दिला, इथे 3 झाले, 3 ला 3, 8 मधून 6 गेले 2 आणि 0ला 0, म्हणजे किती 2,370, काय आलंय 2,370, हे काय झालंय तिला तोटा झालाय. तर आपलं उत्तर बघा आता 2,370 तोटा, बी नंबरचं उत्तर हे काय बरोबर आहे. बघा 55 नंबरचा प्रश्न काय, एक दुकानदार 1 रुपयाच्या 5 चॉकलेटी खरेदी करतो. एक दुकानदार 1 रुपयाच्या 5 चॉकलेटी खरेदी करतो, म्हणजे पहिलं बघा त्याचे काय खरेदी करताना त्यानं काय केले, खरेदी किंमत किंवा खरेदी करताना त्यानं 1 रुपया 5 चॉकलेट 1 रुपया 5 चॉकलेट, म्हणजे 1 रुपया म्हणजे किती रे, 1 रुपया म्हणजे 100 पैसे, 100 पैशामध्ये 5 चॉकलेटी घ्यायला, 100 पैशामध्ये 5, 100 पैशामध्ये 5 चॉकलेट. बघा 100 पैशाला जर 5 चॉकलेटी घेत असेल तर एक चॉकलेट केवढ्याला पडली त्याला, एक चॉकलेट ही 5 ने भागलं तर 20 पैशाला काय पडली, एक चॉकलेट त्यानं खरेदी करताना एक चॉकलेट केवढ्याला पडली 100 पैशाला, ही खरेदी झाली ना खरेदी. आता विकताना त्यानं काय केलं 1 रुपयाच्या 4 चॉकलेट विकल्या, इथं झाली तुमची खरेदी. आता विक्री करताना त्यानं काय केलं 1 रुपया 4 चॉकलेट, 1 रुपयाला 4 चॉकलेट विकले, तर 1 रुपया म्हणजे 100 पैसे, 100 पैशाला 4 चॉकलेट, म्हणजेच एक चॉकलेट केवढ्याला, एक चॉकलेट
100ला 4 भागलं तर 25. 25 पैशाला काय झालं, एक चॉकलेट विकली. खरेदी करताना केवढ्याला केली त्यानं, 20 पैशाला खरेदी केली, विकताना 25 पैशाला विकली. तर बघा 20 वर 25 वर हे 20 पैशावर 25 पैसे मिळविले म्हणजे 5 पैसे त्यानं काय मिळविला, नफा. नफा किती मिळविला, नफा हा एक चॉकलेटवर, एका चॉकलेटवर किती नफा मिळविला, एका चॉकलेटवर 5 पैसे काय मिळविला, पैसे एवढा नफा मिळविला. एका चॉकलेटवर 5 पैसे नफा. तर त्यानं एका रुपयामध्ये किती चॉकलेट विकले ती काढू आधी. एका रुपयामध्ये बघा एक चॉकलेट 5 पैशाला, तर इथं 100 करायचे. इथं जर 100 करायचे तर किती, कितना गुणा लागणार, 20 न. 20 चॉकलेट ना, 20 चॉकलेट. जर 20 चॉकलेटला एका रुपयाच्या किती झाल्या, 1 रुपया बरोबर इथे घ्या, 1 रुपयाच्या 20 चॉकलेट. 20 चॉकलेट विकल्या त्यानं. तर आपल्याला किती विकायचे चॉकलेट, 125. म्हणजे 125 रुपये मिळवायचे त्याला. तर एका रुपयामध्ये 20 चॉकलेट आहे, तर 125 रुपयाच्या किती झाल्या, 20 न गुणायचं त्याला, 20 चॉकलेट ना. म्हणजे शून्याला 0 0 0 0, 5 दोन्ही 10ला 0, हाताला 1, 2 2 4 आणि 1, 5ला 0, 2 1 2. म्हणजे याची करायची बेरीज, 0 0 2 5, 2500. म्हणजे त्याला 2500 चॉकलेट म्हणजे 2500 चॉकलेट विकल्यावर त्याला 125 रुपये काय होणार आहे, नफा होणार आहे. म्हणजे पर्याय नंबर डी हे उत्तर आपलं बरोबर आहे. बघा 56 नंबरचा प्रश्न काय दिलाय, खालील आकृत्यांपैकी कोणते क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे आणि किती जास्त आहे. तर आपल्याला बघा त्यांची क्षेत्रफळ काढायचे. पहिला आहे आयत. आयताचे क्षेत्रफळ म्हणजे काय असते, आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे, 18 गुणिले, म्हणजे सूत्र लिहू वाटलं तर, लांबी गुणिले रुंदी. लांबी किती, 18 गुणिले रुंदी 10, 18 10 180 चौरस सेंटीमीटर. सेंटीमीटर दिलेलं आहे. हे पहिल्या आकृतीचं काय क्षेत्रफळ आहे 180. आता दुसरी आकृती काय, चौरस. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय, बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग. बाजू किती आहे, 14, 14चा वर्ग. 14चा वर्ग 196. हे चौरसाचा वर्ग म्हणजे बी नंबरच्या आकृतीचं क्षेत्रफळ आहे. सी नंबरची काय, उभा आयत आहे. उभा आयत म्हणजे लांबी आणि रुंदी आहे. तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय असते, लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे, 16, रुंदी 12. या दोघाचा गुणाकार, 12 1 12, 12 5 60, 12 सख 72 ला 2 हातचे आले 7, 12 1 12, 12 आणि 7 19, 192 चौरस सेंटीमीटर. इथे बी 84. आणि डी नंबरची आकृती, डी नंबरचा पण आयत आहे, त्याचं पण क्षेत्रफळ लांबी आणि रुंदी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे 17, रुंदी किती 11, 11 न गुणायचं, 11 7 77, 40 7, 11 1 11, 11 आणि 7 11 आणि 7 किती झाले 18 चौरस सेमी. चौरस सेमी. तर बघा यामध्ये 180 196 192 आणि 187. तर आपलं उत्तर सगळ्यात मोठं कोणतं आहे, 196. 196 हे बी नंबरचा चौरस आहे, त्याचं 196 उत्तर. तर पर्याय नंबर बी हे उत्तर बरोबर आहे. बघा 57 नंबरचा प्रश्न आहे, सोडिल्यास प्राप्त होईल काय. ते जर सोडिलं तर काय प्राप्त होईल बघा, 5/7, अरे नाही 22/22 अधिक 7/22 अधिक नाही वजा 3/22 अधिक 9/22 वजा 1/22. याला आपण सोडवायचे. छेद सगळ्याचा सारखा आहे, छेद सारखा आहे तर एक वेळेस छेद घ्यायचा. आता घेतला 22 हा छेद. आता बघा यामध्ये
सोडताना अगोदर सगळ्यांची ज्यांची बेरीज आहे त्यांची बेरीज करून घ्यायची बघा. 5, 7 आणि 9 या तिघांची काय बेरीज आहे. 5 आणि 7 12, 12 आणि 9 12 आणि 9 21, 21 वजा आता या ज्यांना ज्यांना वजा आहे त्यांची पण बेरीज 3 आणि 1 4 या दोघांची वजाबाकी करायची. 21 वजा 4 21 मधून 4 गेले 17/22 म्हणजे 17/22 हे उत्तर आपलं बघा. बी नंबरचा पर्याय उत्तर बरोबर आहे. बी नंबर. बघा 58 नंबरचा प्रश्न काय आहे. संध्याकाळचे 6 वाजताना तास काटा आणि मिनिट काटा एक घड्याळ काढायचा. समजा हे आपलं काय घड्याळ आहे. या घड्याळामध्ये तास काटा आणि मिनिट काटा हे 12 इथं 6 इथं किती 12 इथं 6 इथं 3 आणि इथं 9 त्याच्यामध्ये 1 2 4 5 7 8 10 आणि 11 हे असं आपलं घड्याळ आहे. ह्याच्यामध्ये काय 6 वाजता तास काटा इथे असणार आणि मिनिट काटा इथे असणार. जर 6 वाजता काट्यांमधील कोण कितीचा होईल म्हणजे सरळ दिसायला आहे. म्हणजे हे कोणता कोण आहे सरळ कोण आहे. लघु कोण असा असते छोटा, विशाल कोण असा आणि काटकोण हे सरळ असते. तर हे सरळ कोण आहे म्हणजे पर्याय नंबर डी हे उत्तर आपलं बरोबर आहे. बघा 59 नंबरचा क्वेश्चन काय. सायकलच्या चाकामध्ये एकूण 24 तारा आहेत तर 2 तारा लगतच्या 2 तारांमधला कोण. असं एक काय आहे एक चाक आहे. याला अशा किती येतात 24 तारा आहेत. अशा 24 तारा आहेत. तर यांच्या 2 ताराच्या मधला कोण काढायचा आहे. बघा पूर्ण कोण कितीचा असतं हे 360 अंशाचा. त्याला किती भागामध्ये विभागले 24 भागामध्ये. म्हणजे काय करायचं पूर्ण कोण म्हणजे 360 भागिले 24 ह्याचा जे भागाकार येईल तेवढा कोण 2 ह्याच्यामध्ये. बघा आता इथं कितनं भाग जाते 12 न 12 1 12 12 2 24 12 1 12 12 2 24 12 3 36 आणि शून्याला शून्य म्हणजे काय आले 30/2 किती येते 15 म्हणजे 15 अंश मापाचा काय होते कोण होते. त्या 2 तारा लगतच्या 2 तारांमध्ये 15 अंशाचा कोण होते म्हणजे बी नंबरचं उत्तर हे आपलं बरोबर आहे. बघा शेवटचा प्रश्न गणिताचा लास्टचा प्रश्न काय PQRS यांनी सोडविलेल्या प्रश्नांची संख्या आहे. हे सोडविलेले प्रश्न आहेत. यांनी हे विद्यार्थी त्यांनी सोडविलेल्या प्रश्नांची संख्या आहे. स्तंभालेखाच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. हे कोणता आहे स्तंभालेख आहे. याच्या माध्यमातून आपल्याला माहिती दिलेली आहे. तर काय म्हणले स्तंभालेखाच्या आधारे हे शोधा की Q आणि R ने मिळून सोडविलेली प्रश्नांची संख्या. बघा Q आणि R Q प्लस R ह्या दोघांनी सोडविलेले प्रश्न. त्या दोघांची बघा ह्याची किती आहे 6 अधिक R ची किती आहे 10 किती झाली दोघांची मिळून 16. हे एवढे 16 हे प्रश्न त्यांनी काय केले सोडविलेले आहेत. तर काय म्हणते प्रश्नांची संख्या ही P आणि S यांनी सोडविलेल्या प्रश्नांच्या किती जास्त आहे. बघा P आणि S P प्लस S ह्या दोघांनी सोडविलेल्या प्रश्नांची संख्या किती आहे 4 अधिक S न किती 8 4 आणि 8 12 यांनी यांच्यापेक्षा किती जास्त सोडविलेत म्हणजे यांच्यामधून हे वजा केले तर तेवढी संख्या काय प्रश्नांची संख्या ही जास्त आहे. तर बघा 16 मधून 12 गेले 4 राहिले म्हणजे त्यांचे जास्त सोडविलेले प्रश्नांची संख्या किती 4 आहे. म्हणजे पर्याय नंबर ए हे उत्तर बरोबर आहे. बघा अशा प्रकारे आपण हे शेवटचा प्रश्न होता 60 नंबरचा. अशा प्रकारे आपण जवाहर नवोदयचे 2025 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले गणिताचे 20 ला 20 क्वेश्चन घेतलेले आहेत. यामधला एखादा क्वेश्चन इकडे तिकडे होऊ शकतो परंतु खात्री आहे की सर्व प्रश्न बरोबरच आहेत. तर 20 प्रश्न घेतलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सिद्धिविनायक गुरुकुल परभणी आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा.